आता मोठी बातमी समोर आलेली आहे। आता सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण बघायला मिळत आहे। फक्त सोन्याचे दर घसरत नाहीत तर त्यासोबत चांदीचे पण दर घसरू लागलेले आहेत। नेमकं कारण काय आहे आणि एवढी मोठी घसरण येण्याचं नेमकं कारण काय असू शकतं, असा प्रश्न तुमच्या मनात पडला असेल। पण सर्व माहिती आता आपण बघणार आहोत। सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे। बघा, आता सोन्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये घसरू लागलेले आहेत, कमी होऊ लागलेले आहेत। यामुळे सर्व नागरिकांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे। आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय दर आहेत ते पण तुम्हाला मी पुढे दाखवणार असून तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तर चला पाहूया। बघा, सोने आणि चांदीच्या दरात अक्षरशः मोठी घसरण। सोने आणि चांदीचे दर वाढू लागलेले होते, पण तुफान घसरण आल्याने सगळ्यांचं लक्ष याकडे लागलेलं आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर अखेर आपटलेले आहेत। सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळालेला आहे। सोने खरेदीची आता सुवर्ण संधी आहे का, असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कारण की एवढी मोठी घसरण होईल असं कोणालाच वाटत नव्हतं। प्रत्येकाला वाटत होतं की सोन्याचे दर आता युद्ध सुरू झालं आहे म्हटल्यावर 2 लाखाच्या पुढे जातील, पण तसं झालंच नाही। उलट दुसरीच गोष्ट घडली ती म्हणजे सोन्याच्या दरात घसरण होऊ लागली। घसरण काही 1 आणि 2 हजार रुपयांनी नाही तर 5,000, 10,000 आणि 13,000 रुपयांची अशी मोठी घसरण सोन्याच्या दरात देखील मागच्या वेळेस बघायला मिळाली होती। आणि यावेळेस पण मोठी घसरण अखेर सोन्याच्या दरात आलेली आहे। पण बघा, फक्त सोन्याचे दर घसरत नाहीत तर चांदीचे दर देखील घसरत चाललेले आहेत। जे सोनं आणि चांदीचे दर रोज वाढत होते ते दर अखेर घसरत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे। ज्यांना सोनं घ्यायचं होतं त्या नागरिकांनी अक्षरशः बाजारामध्ये आता गर्दी केलेली आहे सोनं घेण्यासाठी। सगळीकडे जे आहे ते आता नागरिकांची गर्दी बघायला मिळत आहे। कारण की पुन्हा सोन्याचे दर वाढतील या भीतीने सगळेजण आता सोनं घ्यायला सुरुवात करत आहेत। बघा, नेमकी घसरण का होत आहे, आजचा सोन्याचा ताजा रेट काय आहे, सोन्याचे भाव किती रुपयांनी घसरले आहेत आणि चांदीच्या किमतीत किती रुपयांची घसरण झाली, सर्व काय अपडेट बघण्याचं काम करणार असून आता फक्त तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती आता बघायला मिळेल। तर चला आजचे ताजे सोने आणि चांदीचे देखील दर बघूयात। बघा, सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। ज्या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलेला आहे। बघा, सगळे जण एकाच क्षणाची वाट बघत होते, ते म्हणजे सोन्याचे दर कधी कमी होतील, आज कमी होतील की उद्या कमी होतील। पण आता तुम्हाला वाट बघत बसण्याची गरज पडणार नाही तर सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली। बघा, आता तुम्हाला जर सोनं घ्यायचं असेल तर आता गडबड करू नका, फक्त हा व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत बघा, सर्व माहिती आता मिळून जाईल। बघा, आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर वाढत चाललेले होते, पण जे सोन्याचे दर वाढत होते ते अखेर घसरू लागलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर हे आता घसरू लागलेले असून किमतींमध्ये कमतरता आता दिसून येत आहे। म्हणजे सोन्याच्या किमती आता कमी होत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये घसरू लागलेले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे। बघा, आज तर अख्खं चित्रच बदललं। आज सकाळून सोन्याचे दर वाढतील असं बरेच लोक म्हणाले, पण त्यांचं काही खरं ठरलंच नाही। आजची सकाळ खूपच महत्त्वाची ठरली। बाजार वगैरे सर्व सुरू झाले। मुंबई असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणी सोन्याचे बाजार जसे चालू झाले, जशी दुकाने उघडली तसं सगळ्यांना वाटलं की आज सोन्याचा दर जास्तच बघायला मिळतो की काय। पण सगळीकडे चर्चा झाली ती फक्त सोन्याच्या घसरणीची। सोन्याच्या दरात घसरण झाली असं सगळेजण सांगू लागले। सोन्याच्या आणि चांदीच्या दरातील मोठी घसरण बघता सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का बसला। सर्वजण आश्चर्यचकित झाले, कारण की त्यांना वाटू लागलं जे सोन्याचे दर रोज वाढत होते ते अचानक का घसरले। पण बघा, आता अजून पुढच्या 2 ते 3 दिवसात 50,000 रुपयांची सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळू शकते का, याबाबतचं सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण सांगतो। त्यासाठी मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की खरंच 40 ते 50,000 रुपयांची सोन्याच्या दरात घसरण होईल का नाही ते देखील तुम्हाला समजून जाणार आहे। कारण की आता मोठी माहिती याबाबत समोर आलेली आहे। बघा, आता आलेल्या माहितीनुसार सर्वांचं लक्ष आता जे आहे ते सोन्याची नगरी म्हणून ओळखली जाणारे सराफा नगरी म्हणजेच की सराफा बाजार याकडे लागलेलं होतं। त्या ठिकाणी सोन्याचे दर वाढतील की पडतील याकडे लक्ष होतं। सकाळी बाजार सुरू झाला, पण जे सोन्याचे दर सारखं वाढत असायचे ते सोन्याचे दर आज पण घसरू लागले आणि मोठी घसरण सोन्याच्या दरात झाल्याचं बघायला मिळालं। बघा, मागच्या 2 ते 3 दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळत आहे। युद्ध सुरू झालं त्याला 5 दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत। म्हणजेच की आता
युद्ध सुरू झाल्यावरती सोन्याचे दर खूप वाढणार असं सगळ्यांना सांगण्यात आलं. बघा आता इकडे तिकडे काय चर्चा असायची की आता युद्ध सुरू झालंय, मग आता सोन्याचे दर हे काय आता स्वस्त राहणार नाहीत, सोन्याचे दर काय 1,50,000 रुपयांच्या आसपास राहायचे नाहीत, तर आता 2 लाखाकडे जातील. काही तर म्हणत होते की 2 लाखाच्या पुढे म्हणजे 2.5 लाखापर्यंत सोन्याचे दर वाढतील असं सगळ्यांचं म्हणणं यायचं. पण आता त्यांचं ते म्हणणं अक्षरशः चुकीचं ठरलेलं आहे, खोटं ठरलेलं आहे. बघा आता सोन्याच्या दरात जी वाढ होणार होती असं सांगण्यात येत होतं, तसं काहीच झालं नाही. सोन्याच्या दरात उलट मोठी घसरण झालेली आहे. म्हणजे जे सोन्याचे दर वाढत चालले होते ते सोन्याचे दर घसरत आहेत. आणि फक्त सोन्याच्या दरात घसरण नाही तर चांदीच्या दरातील मोठी घसरण बघायला मिळत आहे. तर चला आता सर्वात आधी आपण बघूयात आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत, किमती किती रुपयांनी घसरल्या आहेत. पुढच्या 3 ते 4 दिवसात आणखीन 50 ते 52,000 रुपयांची सोन्याच्या दरात घसरण बघायला मिळणार का, 50 ते 52,000 रुपयांनी आणखीन सोनं स्वस्त होणार आहे का, याबाबत सोन्याचे व्यापारी काय म्हटले ते पण सांगतो. ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की सोन्याच्या व्यापाऱ्यांनी देखील महत्त्वाची माहिती आता दिलेली आहे. तज्ज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे ते देखील आता आपण बघण्याचं काम करणार आहोत. तर चला राहिलेल्या व्हिडिओत सर्व काही बघूयात. बघा आलेल्या माहितीनुसार आता सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठे बदल झालेले आहेत. प्रमुख बाजारात देखील आता दर काय आहेत ते देखील बघूयात. सराफा बाजारातील चित्र अक्षरशः बदललेलं आहे. सोन्याचे दर जे रोज वाढत होते ते आता पडू लागलेले आहेत. बघा अनेकांना वाटलं होतं की युद्ध सुरू झालं की सोनं आता जे आहे ते डायरेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये 2 लाखाच्या पार जाईल, पण आता तसं झालंच नाहीये. यापेक्षा उलट आता सोन्याच्या दरात घसरणच झाली. पण यामागची 3 कारणे पण आहेत. बघा आता जेव्हा युद्धाच्या भीतीने दर 90,000 रुपयाकडे जात होते, म्हणजेच की आता काही सोन्याचे जे ग्रॅमवर असतं 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे वेगवेगळे दर आहेत. त्यानुसार जर बघायला गेलं तर जे सोन्याचे दर जे आहेत ते वाढतील असं सगळ्यांना वाटत होतं, पण तसं काही घडलं नाही. सोन्याच्या दरात घसरण होऊ लागले. पण बघा बऱ्याच जणांना वाटलं की सोन्याच्या दरात आणखीन घसरण झाली तर उलट अवघड होईल. मग ज्यांच्याकडे जास्त सोनं होतं त्यांनी डायरेक्ट बाजारात विकलं. बघा आता सोनं जे मोठमोठे व्यापारी लोक असतात, गुंतवणूकदार असतात, त्यांनी आपल्या जवळचं सोनं विकल्यानंतर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सोनं वाढतं. सोनं घेणाऱ्यांपेक्षा सोनं विकणाऱ्यांची संख्या जास्त झाली की मग घसरण तर होतच असते. आणि आता पण तसंच काही प्रमाणात झाल्याचा एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. बघा अशा स्थितीमुळे आता सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसते. जे सोन्याचे दर 2 लाखाच्या पुढे जातील किंवा 2.5 लाखापर्यंत जातील असं सगळेजण म्हणायचे, पण तसं घडलं का, तर याचं उत्तर आहे नाही, तसं काहीच घडलं नाही. जे सोन्याचे दर वाढणार होते असं लोक म्हणायचे ते उलट चुकीचं ठरलं असून सोन्यासोबत चांदीच्या दरात देखील मोठी घसरण बघायला मिळत आहे. बघा आता अमेरिकन डॉलर सध्या खूप मजबूत झालेला आहे. जेव्हा डॉलर उधारतो तेव्हा सोन्यावर दबाव येतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी होतात. बघा बँकेचे व्याजदर युद्धाच्या महागाईला रोखण्यासाठी जगातील मोठ्या बँकांनी व्याजाचे दर वाढवलेले आहे. त्यामुळे लोक सोन्यात पैसे अडकवण्याऐवजी व्याजातून पैसे जे आहेत ते कमवण्याकडे वळलेले आहेत. म्हणजे आता युद्धाच्या महागाईला रोखण्यासाठी असं देखील आता जगातील मोठ्या बँकांचं असं स्वरूप असं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आता आजचा सोन्याचा ताजा दर काय आहे आणि चांदीचा ताजा दर काय आहे, किती रुपयांनी किमती घसरल्या आहेत आणि पुढच्या 3 ते 4 दिवसात खरंच सोन्याचे दर 50 ते 52,000 रुपयांनी घसरतील का की घसरणार नाही, थोडीफार घसरण होईल. याबाबतचा आता तज्ज्ञांचा अंदाज काय आहे, सोने व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ते पण तुम्हाला आता दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचं आता काम करत चला. बघा या ठिकाणी आता मोठी माहिती समोर आलेली आहे. ज्यांच्या घरी आता लग्नसर आहे त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे लॉटरी लागल्यासारखा आहे. आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळत आहे. आता एकंदरीत जर विचार केला तर आता मध्यंतरी सोन्याच्या दुकानामध्ये शुकशुकाट होता, पण दर कमी झाल्याने आता सराफा बाजारात पुन्हा एकदा गर्दी वाढू लागलेली आहे. ही घसरण तात्पुरती असू शकते असं आता काही जणांचं म्हणणं आहे. पण आता ही घसरण जर तात्पुरती नाहीच राहिली तर आणखी मोठी घसरण होण्याचा अंदाज सोने व्यापाऱ्यांनी वर्तवलेला आहे. बघा आलेल्या माहितीनुसार आता गुंतवणूकदार आणि ग्राहकांचे लक्ष आता सोन्याच्या दराकडे आहेत. बघा आता सोन्याचे दर वाढतील की पडतील याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. पण आता मागच्या 2-3 दिवसापासून सगळीकडे एकच चर्चा की सोन्याचे दर घसरले. इकडे तिकडे आधी काय बातम्या असायच्या तर सोन्याच्या दरात 5,000नी वाढ झाली, सोन्याच्या दरात 10,000 रुपयांनी वाढ झाली. पण आता तसं काही बातम्या येत नाहीत. तर आता सध्या बातम्या काय सुरू आहेत आणि सोन्याची काय स्थिती आहे तर सोन्याचे दर आता कमी झाल्याच्याच बातम्या आहेत.
म्हणजे जे सोन्याचे दर वाढत होते ते आता घसरू लागलेले आहेत. किमतीमध्ये आता मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये आता दिसून येऊ लागलेली आहे. यामुळे आता सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळालाय का असा प्रश्न उपस्थित होतोय. बघा, आलेल्या माहितीनुसार आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सोन्याच्या दरात आज पण मोठी घसरण पाहायला मिळत आहे. ही घसरण नेमकी का झाली, आता सोने खरेदी करावे की अजून वाट पाहावी, या प्रश्नाचं उत्तर नेमकं काय आहे ते पण बघण्याचा प्रयत्न करणारच आहोत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव आभाळाला भिडलेले होते. सामान्यांच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर गेलेले होते. पण आज चित्र बदललं आहे. आता रणांगणावरून युद्ध सुरू असताना जे दर वाढायला हवे होते ते अचानक खाली कोसळले आहेत. म्हणजे युद्ध सुरू झालं की मागच्या वेळेस काय व्हायचं, सोन्याचे दर वाढत जायचे. पण आता चित्र तसं राहिलंच नाही. आता युद्ध सुरू झालं, जे सोन्याचे दर वाढायला पाहिजेत उलट तर ते वाढले तर नाहीत, त्या जागेवर पण थांबले नाहीत, पण उलट घसरणच होऊ लागली. म्हणजे यावेळेस उलट चित्र युद्धाच्या टायमिंगला बघायला मिळालं आहे आणि सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरणच आपल्याला स्पष्टपणे दिसून येऊ लागलेले आहे. तर चला आता सोने आणि चांदीचे आजचे ताजे रेट काय आहेत, आजच्या किमती काय आहेत ते बघूयात. सर्वात आधी तुम्हाला चांदीच्या किमती सांगतो. चांदीच्या किमतीत किती रुपयांची घसरण झाली हे आता आपण सर्वात आधी बघूयात. त्यानंतर सोन्याचे काय दर आहेत ते देखील आता आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आता राहिलेला 1 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा, आता सोनं आणि चांदीचे दर आपण बघत आहोत. सर्वात आधी आपण चांदीचे दर बघूयात. बघा, आता चांदीच्या दरामध्ये देखील वेगळे बदलच आपल्याला पाहायला मिळतच आहेत. एकंदरीत जर विचार केला तर आता जे चांदीचे सोन्याचे दर वाढत होते ते दर आता मोठ्या प्रमाणात बदललेले आहेत. आलेल्या माहितीनुसार आता मोठा आपल्याला बदल दिसून येत असून आता सध्या स्थितीला वेगवेगळे चित्र दिसून येत आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून येऊ लागलेली आहे. सोने आणि चांदीचे दर जे आता वाढत होते ते घसरलेले आहेत. बघा, आता एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता सोनं आणि चांदीच्या दरात काय बदल झालेला आहे, नेमकी कशी घसरण आता होऊ लागलेली आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलंच होतं. बघा, आता आजचे आता एकंदरीत सोन्याचे दर बघायला गेलं तर यामध्ये 500-600 रुपयांची घसरण आपल्याला दिसून आलेली आहे. मोठ्या प्रमाणात घसरणीचं कारण देखील आता समोर आलेलं असून चांदीच्या दरामध्ये देखील मोठी घसरण आपल्याला कमी बघायला मिळत आहे. आता चला सोने आणि चांदीचा दर काय आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा, चांदीला आज 2,55,000 रुपयांचा दर मुंबई या ठिकाणी मिळत चाललेला आहे. मुंबई या ठिकाणी ताजे हे चांदीचे दर आहेत. बघा, हा दर प्रति 1 किलोचा आहे, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर लातूर, अमरावती, नागपूर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी चांदीचे दर 2,55,000 ते 2,85,000 रुपयांपर्यंत आपल्याला दिसून येत आहेत. असा दर प्रति किलो चांदीचा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रति 1 किलोला चांदीला आता सध्या स्थितीला 2,55,000 ते 2,85,000च्या आसपासचा दर मिळू लागलेला आहे. अशा प्रकारचं चित्र हे आपल्याला चांदीच्या दराचं बघायला मिळत आहे. तर चला आता मुंबई, लातूर, अमरावती, नागपूर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या सर्व ठिकाणी चांदीच्या दरात घसरण झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. तर चला आता सोन्याचे काय दर आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर बघा, आता 24 कॅरेट सोन्याचा दर आणि या ठिकाणी आपण 22 कॅरेट सोन्याचा दर बघणार आहोत. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याला आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याला नेमका काय दर मिळत आहे, किती रुपयांची घसरण झाली की घसरणच झाली नाही हे आता तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. बघा, आता 22 कॅरेट सोन्याचा दर 1,48,600 हा आपल्याला मुंबई, लातूर, अमरावतीमध्ये बघायला मिळत आहे. या ठिकाणी अशा प्रकारचा दर आहे आणि या ठिकाणी जर विचार केला तर 1,48,600 पासून ते 1,50,700 रुपयांपर्यंत हा दर आपल्याला 22 कॅरेटचा बघायला मिळू लागलेला आहे. बघा, आता एवढंच नाही तर पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या ठिकाणी पण 22 कॅरेट सोन्याचा दर हा 1,48,600 ते 1,50,700 रुपयांपर्यंत आपल्याला बघायला मिळाला. तर आता इकडे 24 कॅरेट सोन्याचा दर 1,62,200 ते 1,63,500 हा महाराष्ट्रामध्ये सराफा बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये थोडाफार बदल पण होऊ शकतो. हे सोन्याचे दर आहेत, मिनिटाला आकडे बदलत असतात, त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. सोनं खरेदी किंवा विक्रीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतःचा देखील घेऊ शकता व योग्य तज्ञाचा सल्ला घ्या, त्यानंतरच तुमचा निर्णय पण घेण्याची तयारी ठेवा. अशी कोणती इकडे तिकडे कोणती चर्चा होऊ लागली तर आता त्याकडे लक्ष द्या. पण आता खरी माहिती पण घेत चला. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.